खूप दिवसापासून एकही व्हिडिओ नाही टाकला. एकही व्हिडिओ नाही टाकण्याचं कारण की मी स्वतः आजारीच होते. आजारी म्हणजे काय, असंच फीवर हे येत होता, बाकी काय नाही. आणि त्यात अंशूची शाळा चालू झाली, त्याच्यामुळे मी व्हिडिओज टाकायचेच बंद केले. कारण गडबड, टिफिन बनवा, हे करा, त्याला जेवण द्या, हे ते सगळे कामं करा. म्हणून मी म्हटलं जरा ब्रेक घेते आणि मग व्हिडिओ स्टार्ट करते. आणि त्याच्यात माझा मोबाईल साथ देत नव्हता. मेन तर हा फुटला होता, त्याच्यानंतर मी फुटला नव्हता म्हणजे नीट चालतच नव्हतं, त्यामुळे मी व्हिडिओज बनवले नाही. आणि मग नंतर तर आजारीच पडली, तर मी म्हटलं जरा ब्रेकच घेते, थोडा वेळ शांत राहते. माझा नवराच म्हणत होता थोडी कूल, जरा शांत राहा मग बनव. मग आज इच्छा झाली माझी, म्हटलं व्हिडिओ बनावा आज. त्यात पण टॉपिक काय आहे तुम्हाला खरं सांग का, काल सकाळी अंशूच्या पप्पांना मी टिफिन बनवला होता. कशाची भाजी बनवली, शिमला मिरचीची भाजी केली होती. तर शिमला मिरचीची भाजी केली आणि त्याच्यामध्ये मीठ जास्त झालेलं. पण मी टेस्ट केलं ना तेव्हा मला नाही वाटलं, नाही टेस्ट केलं तेव्हा थोडंसं वाटलं मला, पण मी म्हटलं आता काय तर करू शकत नाही, मीठ जास्त झालं. तर ठीक आहे म्हटले, ह्याचे पप्पा जर काय म्हटले, त्यांना जर लागलं मीठ जास्त तर ठीक आहे, बघू मग काय करायचं. पण आता त्याच्या पप्पांना मी नाश्त्याला दिली तीच भाजी, नाश्त्याला दिली. आणि त्याच्या पप्पांना काय म्हटलं नाही, त्याचे पप्पा तर मला काय बोलले नाही. एकदा दिली, रिपीट घेतली नाश्त्याला, तर 2 टाईम खाल्ले. म्हणजे मी म्हटलं चांगली झाले. मी तर घेतलंच नाही, मी त्यांच्यासोबत रोज नाश्ता करते, तर त्यांच्यासोबत मी नाश्ता नाही केला कारण मला खारटच लागत होती म्हणून. तर अंशू बघा कसं बघते, छोटा बेटा आगाव, आगाव. तर मग 2 वेळा घेतलं, तर मी म्हटलं ठीक आहे, ह्याच्या पप्पांना नाही लागत मीठ जास्त, म्हणून मी गप्प बसले. मग काय नाही. आणि मग जाताना मी एवढी खोडील आहे ना की मी स्वतःच ह्याच्या पप्पांना विचारते, अंशूच्या पप्पांना, की भाजी चांगली होती ना. तर त्याचे पप्पा बोलले हां चांगली होती, पण थोडंसं मीठ जास्त होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, मग काय बोलले नाहीत. मग गेले ऑफिसला, गेले आणि मला पूर्ण दिवस राहत नव्हतं की मला तर मीठ जास्त लागलं आणि ह्याच्या पप्पांना लागलं नाही आणि काय बोललेच नाही पूर्ण दिवस. ही गोष्ट मी माझ्या मम्मीला सांगितली, माझ्या बहिणीला सांगितली, माझ्या बहिणीला सांगितली की अगं असं असं झालं, तरी ह्याचे पप्पा काय बोलले नाही मला. अगं असं असं झालं, कारण मला खारट लागत होती, जशी तोंडात टाकल्या मीठच खाल्ल्यासारखं वाटत होतं, असं टाईप. आणि तीच भाजी मी अंशूला पण टिफिनला दिली, पण मी खाल्ली नाही कारण मला खारट आधीच लागले, तर मी खाल्लीच नाही. तर झालं, मी सगळ्यांना सांगितलं की अगं ह्याचे पप्पा तर काय बोललेच नाही, एवढं मीठ जास्त मला लागलं पण ह्याचे पप्पा काय बोललेच नाही. असं झालं. आले का रात्री ह्याचे पप्पा कामावरून, दिवसभर मला असं वाटत होतं की ह्याचे पप्पा बोलले कसे काय नाही, एवढं मीठ जास्त झाले. म्हणजे कधी तर बोलतच नाही, पण आणि कधी बोलत नाही, पण मला त्यावेळेला असं वाटत होतं की काहीतरी बोलेल, आता काहीतरी बोलेल, पण काही बोलले नाही. गपचूप 2 वेळा भाजी घेऊन खाल्ली आणि टिफिन भरला आणि गेले. आणि मग आल्यावर मी खरोखर एवढी हे आहे ना, म्हणजे भांडणं उकरून काढते मी अशी. ते कामावरून आले आणि चहा दिला प्यायला. मी चहा हे दिलं, ते फ्रेश झाले, चहा हे घेतला. जेवताना मग ते झाले, फ्रेश झाले, चहा पिल्यानंतर थोड्या वेळाने जेवायला बसायच्या आधी मी काय म्हणते, मी स्वतःलाच एवढी ब्लेम करत होती ना. नंतर मी म्हटलं भाजीत मीठ नव्हतं का, म्हणजे खारट लागली का भाजी, चांगली होती का भाजी. तर त्याचे पप्पा काय म्हणतात, अगं तू मीठ टाकलं होतंस का अख्खा डब्बा वतला होतास ते. मी एवढी हसली नाही मी त्यांच्यासमोर, कारण ते रागाने बोलले. तर मी हसले बसले नाही किचनमध्ये, मग मला जरा हसल्यासारखं झालं, मी गप्प बसले. तर बोलते अगं मीठ टाकलेलंस का काय टाकलेलंस त्याच्यात.
एवढं मीठ होतं. तर मी म्हटलं मग सकाळी 2दा घेऊन खाल्ली भाजी. तर बोलतोय की चांगली लागली मला तेव्हा भाजी. आणि तेव्हा गरम गरम भाजी होती ना, गरम गरम नाश्त्याला दिली होती मी. आणि जेवणाच्या वेळेला मग ते म्हणतात की जेवणाच्या वेळेला मी बघतोय तर एवढी खारट लागते, एवढी खारट लागते, ते तोंडात घेतलं की फिरायला लागली त्याचे पप्पा. तर बोलतात की सकाळी पण थोडीफार लागत होती, पण मी काय म्हटलो नाही. कारण सकाळी रामायण नको, कारण रामायण झालं की रात्रभर ते महाभारत होऊन जातं. तर मी म्हटलं मग सकाळीच बोलायचं होतं ना काहीतरी. तर बोलतात की सकाळी मी बोललो नाही, कारण सकाळ सकाळी जर काय बोललं तर तुझा दिवस खराब जाईल, माझा दिवस खराब जाईल, तू पोरावर चिडचिड करशील, म्हणून मी काय बोललो नाही. आणि बोलताय आणि हे मला लय हसायला आलं. सकाळी जर रामायण मी तुला काय बोललो असतं तर तू दिवसभर महाभारत केलं असतं. असे बोलतात. तर मला तो 2 दिवस झालं, मला म्हणजे परवाची गोष्ट आहे, काल आणि परवाची. तर त्या विषयावर मला एवढं हसायला येतं. एवढंच टॉपिक आहे की मीठ जास्त झालं, एवढंच, बाकी काय नाही. बाकी सगळं ओके. चलो बाय बाय.